मकर संक्रांत सणाच्या निमित्तानं पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू असताना नॉयलॉन मांजा वापरल्यानं त्याचे दुष्परिणाम निसर्गाला व मानवाला सहन करावे लागतात. पतंग तुटल्यावर मांजा झाडावर व रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्यानं पक्षी व माणसाला इजा होते तर काहींचा जीव जातो. यास्तव नॉयलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी AREAS फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकारानं आयोजित करून ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली. मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपट, सामाजिक वनीकरणचे उपवन संरक्षक गणेश रणदिवे, ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्था, चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक, ओझर नगर परिषद, मविप्र समाजाचे कैलासवासी माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचं आयोजन करण्यात आले. येथील सावित्रीबाई फुले चौक, गडा कॉर्नर येथून नगर परिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्ग बस स्टँड मार्गे भगवा चौक, तांबट गल्ली, चांदणी चौक, मिलिंद नगर, राजवाडा, महाराणा प्रताप चौक, नगर परिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस चौक या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली. फेरी दरम्यान नॉयलॉन मांजा वापरू नका, पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पतंग उडवा, जीव घेऊ नका अशा घोषणाद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नॉयलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सुती मांजा वापरण्याचं आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षा, नगरसेवक, गुजर पोलीस ठाण्याचे पदाधिकारी, AREAS फाउंडेशन संचालक, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी.